नमस्कार मित्रांनो, फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। हे बघा आमच्या केळीने असा छानसा गट टाकलेला आहे। बघा व्हिडिओमध्ये कसा छान दिसत आहे। आणि हा घडाचे जवळपास आता 10 ते 11 फण्या ह्या पडून झालेल्या आहे। आणि हे बघा हे 12वी फणी जी आहे हे आता असं पिवळं व्हायला लागलेलं आहे। हे जास्त सूक्ष्म अन्नद्रव्ये शोषून घेऊ नये म्हणून आपण आता ही कट करून टाकणार आहे। त्यामुळे हे जे कमळ फुल आहे आता हे आपण तोडून घेणार आहे। म्हणजेच त्याने सूक्ष्म अन्नद्रव्ये शोषून न घेता आपल्या ह्या वरच्या ज्या फण्या आहे यांची साईज चांगली यावी आणि दर्जेदार आपलं फळ निघावं, त्यासाठी आपण हे खालचं कमळ फूल तोडून टाकणार आहे। तर मित्रांनो, हे कमळ फूल तोडायला चाकू अथवा कैचीच्या सहाय्याने कट केलं तरी चालतं, पण चाकू आणि कैची नसेलच तर हाताने सुद्धा मोडलं तरी पण हे इथून मोडून जातं। हे बघू शकता तुम्ही, ही आता पिवळी व्हायला लागलेली आहे ही फळे, त्यामुळे हे तोडून टाकलेलंच बरं राहील। हे बघा आपलं झाड एकदम असं मोठं झाड आहे आणि व्यवस्थित त्याचं क्वालिटी आहे। आणि हे राजापुरी जातीची व्हरायटी आहे, त्यामुळे बघा सुरुवातीपासून फणी 1 नंबरच्या फणीपासून तर ह्या सगळ्या खालच्या फण्या बघा जवळपास 1.5-2 डझन प्रत्येक फणीमध्ये ही फळे आहेत। आणि अगोदरसुद्धा याच्या बाजूला दुसरं झाड आहे, याचे पण बघा याची सेटिंग चांगली होऊन याचे पण मस्त दर्जेदार अशी ही फळे आलेली आहेत। हे बघा असं हे कमळ फूल असं पकडायचं। आता कैचीच्या सहाय्याने कापणं काही इतकं जास्त असं विशेष असं काम नाही, त्यामुळे हे आपण डायरेक्ट मोडलं तरी पण हे मोडून जातं। हे बघा मोडून हे मोठं एकदम मोठं असं हे कमळ फूल बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसणारं हे आपण आता मोडून टाकलं आहे। हे बघा इथून मोडून गेलं आहे। मित्रांनो, ही जी केळी असता ही व्हिडिओमध्ये दिसणारी जी ही छोटी केळी आहे याची भजीसुद्धा एकदम छान क्वालिटीची भजी ही बनतात। ती भजी तुम्हाला खायला आवडतात का, किंवा तुम्ही असे प्रयोग काही केलेले असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।